ब्रुनो मानसीवालव यांच्याकडून या शाहिरासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी सर्वस्वांना आभार आहे. त्यानंतर समीक्षा सिद्धेश बेकरे व तन्वी दशरथ वालव यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बुवा तुमच्यावर दुसरा वार बुवा तुमच्यावर आजचा बघा कसा आणलाय. अरे चाल चालून हा नेहमीच फसतो. आजच्या गावातली चाल बुवा कशी होती बघितलं ना. अरे चाल चालून हा नेहमीच फसतो. अब्रूचे याच्या आज पत्तेच कसे कसे शास्त्रात दिसणार. अरे चाल चालून हा नेहमीच फसतो. आज ढुंगणाला याच्या लाभी दिसतो. कारण हा नितीन बुवा टिकतो. कारण हा नितीन बुवा टिकतो. डुकरावाणीच दिसतो. वा आपला वारसाला जिवारी लागत तुमच्या. हा कैलास वाटत मला. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्या. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याला आपण भुलच्या गुन्ह्या. म्हणतो भेटल जब मी गुन्ह्यात मला अटक कर हो पुण्यात. अरे घालतो मी गाव डाव जिंकून डाव. आपले वार कसे असतात ना बुवा. अरे घालतो मी गाव डाव जिंकून डाव. सर करून जाईल शिखरा. कळू द्यायचं नाही चिट्टपाखराला. मग कळू द्यायचं नाही चिट्टपाखराला. घालतो आडवा या रणडुकराला. कळू द्यायचं नाही चिट्टपाखराला. घालतो आडवा या रणडुकराला. पशुपताश्र अर्जुनाला पाहिजे होतं आणि ते त्याला शंकराकडून मिळवायचं होतं. कारण कुरुक्षेत्रातील युद्ध जिंकण्यासाठी अर्जुनाला पशुपताश्राची गरज होती. मग शंकराने एकदा अर्जुनाची परीक्षा घ्यायची ठरवली. शंकरानं अर्जुनाची परीक्षा घ्यायची ठरवली. शंकर भिल्लिनीचा रूप घेऊन आला. भिल्लिनीचा रूप घेऊन आला आणि डुक्कर सोडली. डुक्कर सोडले. अर्जुनाला देखील बाण मारला आणि शंकराला देखील बाण मारला. म्हणून पशुपताश्र मिळवाया बाण केली प्रतिज्ञा अर्जुनानं. विचार करून गाठला या रान. विचार करून गाठला या रान. घेतली परीक्षा भोळ शंकरानं. आला चालूनी तो भिल्ल रूपात. आला चालूनी भिल्ल रूपानी. अन्वय आपल्या लेकराला. अन्वय आपल्या लेकराला.
घ्या तुमच्या आज बुवा ठोक्यावर ठोकेच घ्या तुम्ही कशी आणले बघा एकट्या गेले ना आपली स्वतःची लेख नाही बुवा आपण असं दुसऱ्याकडून कुणाकडे पण उसना मागत गाणी करत नाही तर स्वतः एकट्यावर बारी करतो तुम्ही बोलला होतात ना मुंबईच्या रंगमंचावर राजा भोजा शाहीर एकटा येतो संगमेश्वरचा पण शाहीर एकटाच येतो बुवा विषय कसा आलाय बघा असा नियतीचा फेरा शवय याच्या मती हा बसला असा नियतीचा फेरा याच्या मती हा बसला बघा बघा हा गोसावी बघा बघा हा गोसावी पोर काढून फसला 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 याचा नियतीचा फेरा याच्या मती हा बसला नियतीचा फेरा याच्या मती हा बसला बुवांना बोलायचं म्हणून बोलणार नाही काय विषय घ्यायचा बघा ब्रह्मचारी व्रत केले नाही फळाला आले नाही फळाला आले नाही फळाला आले मायेचा खेळ बघा असं कसा हाताने दोन्ही बाजूला का केला दोन्ही बाजूला का केला आश्रमातून बघा बघा गोसावी बघा बघा गोसावी पोर काढून फसला 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 संसारिक मोह आणि मनातील वासनेपायी एखादा घोर पुरुष ज्याने आजन्म ब्रह्मचार्याचं व्रत स्वीकारलंय अशा साधूने म्हणजे एका गोसावाने जर एखाद्या स्त्रीशी संलग्न होऊन वासनेच्या आहारी जाऊन तिच्यासोबत संसार खातो आणि भरकटतो आपल्या जीवनातून भरकटतो तोच विषय केला स्त्रियांच्या राज्याची होती सुंदर राणी
अरे राग कधी कुणाचा मी मनी धरलाच नाही, राग कधी कुणाचा मी मनात धरलाच नाही, आणि गुरु विना स्मरण कधी केले नाही. मग गुरु विना स्मरण कधी रडी मी केलेच नाही. अरे कैलास बुवा म्हणतात मला, थोड्या शक्ती तुराच्या डावात कधी हरला. अरे आजच माझा झालाय पगार, येईन डोक्यात नको उधार. म्हणायचं आहे काय बघा, बुवा मुंबईच्या बारीत बोलले होते मला, सचिन 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 माझ्या गुरुवर्यांवर बोलले होते. म्हणून बुवा आजचा पलटवार बघा कसा आणलाय. हा आपला ढोका लय बेकार असतो बुवा, जिवारीला तर जिवारी आजचा ढोका. काय म्हणत होते बुवा, सचिन 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 तुला हेच काय शिकवलं सचिन. म्हणजे देवेंद्राची पत्नी सची, देवेंद्राची पत्नी सची चा उल्लेख केला होता बुवाने. बुवा मी पण तोच विषय आणला, भाग 2, भागाला भाग बुवा घ्या, भागाला भाग. बुवा घासून जाते रणात हरून आलाच भीतीनं, पाठीमागे बोलतोय यालाची सीना. तुलाच आपला पाठीमागे बोलतोय यालाची सीना. रणात हरून आलाच भीतीनं, पाठीमागे बोलतोय यालाची सीना. उठणारे गाड्या नाही तर आवळीनं नाड्या, आज अशा नाड्या आवडीनं तुमच्या सुटणारच नाही तुम्हाला. उठणारे गाड्या नाही तर आवळीनं नाड्या, बरबादी होईल तुझी नीतीनं. मजाग आली कशी मतीनं, मजाग आली कशी मतीनं. ग आण, ग आण म्हणजे शपथ, शपथ. मजाग आली कशी मतीनं, जाग आली कशी मतीनं. गण मारल्यावर सचिन, जाग आली कशी नीतीनं. गण मारल्यावर सचिन,
वक्रासूर, इंद्रदेव आणि वक्रासूर यांच्यातलं युद्ध. वक्रासुराने स्वर्गलोक काबीज केला, इंद्राचा स्वर्गलोक काबीज केला आणि नदी ऋषींच्या हाडापासून वज्रयुद्ध तयार केलं. म्हणजे त्या युद्धात देवेंद्र पराजय होऊन घरी परतला. तेव्हा त्याची पत्नी ती सची त्याला विनवते, घरी जर तुम्ही असे झालात तर तुमचा स्वर्गलोक गेला म्हणून समजा, है ना. ती त्याला शपथ घालते, तोच विषय घ्यायला. विनवती तुला ही सची राणी, वज्रयुद्ध घेऊन तारणी, वज्रयुद्ध घेऊन तारणी. सांगितलंय तुला विष्णुदेवानं, सांगितलंय तुला विष्णुदेवानं. त्याग केला कधी ऋषीनं, त्याग केला कधी ऋषीनं. त्या वज्रासुराचा पराजय करण्यासाठी कधी ऋषीच्या हाडापासून एक शस्त्र तयार करण्यात आलं. त्या वज्रासुराचा पराजय करण्यासाठी कधी ऋषीच्या हाडापासून एक अस्त्र तयार करण्यात आलं आणि त्या अस्त्राच्या प्रभावानं तो वज्रासुर मेला. म्हणून विनवते तुला ही सची राणी, वज्रयुद्ध घेऊन तारणी, वज्रयुद्ध घेऊन तारणी, वज्रयुद्ध घेऊन तारणी. सांगितलं तुला विष्णुदेवानं, सांगितलं तुला विष्णुदेवानं. त्याग केला नदी ऋषीनं, त्याग केला नदी ऋषीनं. जाग आली कशी बतीनं, जाग आली कशी बतीनं. गाड मारल्यावर साचीनं, जाग आली कशी बतीनं. गाड मारल्यावर साचीनं. मारल्या भाषाची. त्यानंतर मराठी भाषेवर गीत झालं पाहिजे. कैलास भुवनच्या छाती 101 रुपयाचं पाहिजे. त्याचप्रमाणे राकेश पांडवकर त्याच्याकडून देखील 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यांच्या शतशः आभारी आहोत, ऋणी आहोत. महाराष्ट्राच्या अभिमानाची गोष्ट
मित्रांनो, युनेस्को मध्ये आपल्या महाराष्ट्रातील 13 गडकिल्ल्यांचे नाव उल्लेख त्या युनेस्कोने त्या आपल्या यादीत नोंदवलाय. म्हणून मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं. संतांच्या शिवरायांच्या आशीर्वादाने मागायचं. मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं. संतांच्या शिवरायांच्या आशीर्वादाने मागायचं. योगीराज महाराज आहे महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्राची शान. थोरक्याचे तंत्रज्ञान त्याची जगाला झाली जाण, जगाला झाली जाण, त्याची जगाला झाली जाण. किती सांगू गोड कौतुके, किती सांगू गोड कौतुके, हे देणं अमृताचं. मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर त्यानंतर शक्ती तुऱ्याचा मूळ गमा ग्रंथ आधारित प्रश्न आणि उत्तर. बुवांनी मला उत्तर दिलं. काय दिले? संकासूर. संकासूर आहे ना, तुझा संकासूरच असणार तो. आणि हौसावती गाव. ठीक आहे बुवा, तुमच्या प्रयत्नाने जे उत्तर दिलं, पण ते माझ्या उत्तराशी मिळतं जुळतं अजिबात नाही. म्हणून आणि हा खानदानी शाहीर आहे, म्हणून खानदानी शाहीर. जर ग्रंथाचं नाव जरी सांगितलं ना, तुम्ही उत्तर सांगूच नका. ग्रंथाचं नाव जरी सांगितलं ना, तरी मोठ्या मनानं हा इतर रंगमंचावर शाहीर मान्य करेल. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. त्यानंतर बुवांचा माझ्यावरती प्रश्न होता. ईश्वराने कोणाच्या देहामध्ये वेदांचा उपदेश केला आहे? बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो बघा. ईश्वराने सुरुवातीला म्हणजे सृष्टीच्या प्रारंभी ऋषींना निर्माण केले आणि त्यांनाच वेदांचे ज्ञान दिले. त्यामध्ये द्वापार युगात म्हणजे कलियुग सुरू होण्यापूर्वी द्वापार युगात महर्षी व्यास यांना ते उपदेश दिले. त्यानंतर कुमार, नारद, शिव आणि राजश्री यांना देखील वेदांचा उपदेश ईश्वराने केलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर बुवा महर्षी व्यास आणि ते द्वापार युगात म्हणजे कलियुग सुरू होण्यापूर्वी. हे तुमच्या प्रश्नाचं म्हणजे मला जे माझ्या ज्ञानाप्रमाणे जे मला भेटलंय ते बुवा तुमच्या समोर सादर केले. खरं असेल तर मान्य करा, नाहीतर बुवा सोडून द्या.
तुमच्याकडून देखील त्या गोलसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आजचा जो कार्यक्रम आहे, आजचा जो दिवस आहे, तो म्हणजे बालक कुटुंबियांच्या आई वडिलांचं श्राद्ध. मित्रांनो, आपले आई वडील असणं आणि नसणं यामध्ये खूप भेद आहे. ज्यांना आई वडील नाही त्यांना जी उणीव भासते ती बघा. सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील. सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई बाबा आठवण तुमची येत राहील. आठवण तुमची येत राहील. बालक कुटुंबियासाठी एक गीत अर्पण करतो. बघा कसं सत्तेसाठी लाचार झालं हो. आई बाबा तुमची श्रद्धा, आई बाबा तुमची श्रद्धा सदैव ठेवतो जपूनी. आई बाबा तुमची श्रद्धा सदैव ठेवतो जपूनी. गाव मांडला अर्ध्यावरती का गेला सोडून. आई बाबा तुमची श्रद्धा ठेवतो जपूनी. गाव माझा अर्ध्यावरती का गेला सोडून. गाव माझा अर्ध्यावरती का गेला सोडून. का गेला सोडून. आईचा हात सुटला, आईचा हात सुटला, वडिलांचे बोल गेले सोडून या संसार रिकामे. सोडून संसार रिकामे. सोडून संसार रिकामे. शिवशाही मिळो आत्म्याला, शांती मिळो आत्म्याला. विनंती हीच देवधरणी. शांती मिळो आत्म्याला. विनंती हीच देवधरणी. गाव माझा अर्ध्यावरती का गेला सोडून. गाव माझा अर्ध्यावरती का गेला सोडून.
मांडला अर्ध्यावर कागेला सोडून स्वप्न सुंदरी म्युझिकल ग्रुप लांजा यांच्याकडून या आत्ताच्या गाण्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं की हे गाणं मस्त मोड झालं पाहिजे. ठीक आहे, एक कडवं घेऊ. त्यानंतर अपर्णा वालम यांच्याकडून कैलासवासी रुक्मिणी व गुणाजी यांच्या स्मरणार्थ 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. त्याचप्रमाणे श्रेया निलेश भोसले यांच्याकडून कैलासवासी रुक्मिणी वादव व कैलासवासी गुणाजी वादव यांच्या स्मरणार्थ 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही त्यांचे नाच मंडळ शतशः आभारी आहोत. मित्रांनो, सामाजिक मंडळ सोपान गुरव नाणीज यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे अपर्णा वादव यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. राजेश मांडवकर यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. त्यांचं असं म्हणणं आहे छत्रपतीचा पोवाडा झाला पाहिजे. नक्कीच मित्रांनो, काय वेळ खूप कमी आहे, बुवांना पण थोडा वेळ भेटला पाहिजे. बुवा पण काहीतरी बोललं पाहिजे, तरच तुम्हाला मजा येईल. मी एकटाच नुसतं वारी करून घ्यायचो, बुवा पण काहीतरी प्रत्युत्तर केलं नाही पाहिजे, तरच तुम्हाला मजा येईल. बरं, तुमची फरमाईश कोणती करतो? आई बाबा तुमची श्रद्धा सदैव ठेवतो जपुनी. आई बाबा तुमची श्रद्धा सदैव ठेवतो जपुनी. डाव मांडला अर्ध्यावरती कागेला सोडून आणि माझ्या कार्यक्रमाचा निरोप घेतो. बघा, दत्तकृपा साऊंड साठी खास 101 रुपयाचा पारितोषिक सोन्या घरशी दादा याचकडून पक्ष्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे.
शेवटचं गीत सादर करतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो बघा. परिचित वारकरी मंडळी वगैरे आहेत, भक्तजन आहेत, त्यांना मानवंदना करतो, मानाचा मुजरा करतो आणि गाण्याला सुरुवात करतो. वारकरी रंगला, टाळ चिपळ्या संगे वारकरी रंगला. राम नाम गजरात जंगला दंगला, राम नाम गजरात जंगला, राम नाम गजरात जंगला माझी पहिली फेरी संपली असं जाहीर करतो. मित्रांनो, जर काय अनावधानानं काही चुकीचं बोललं असेल तर माझं मला परत करा आणि चांगलं असेल ते घेऊन जा. एक तास
हॅलो. आणि शांताराम वालव याचकडून या गाण्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर यांचे स्वतःचे आभार आहे. धन्यवाद दादा.